14 सप्टेंबर गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे बैलपोळा पिठोरी अमावस्या। या पिठोरी अमावस्येच्या दिवशी मी तुम्हाला काही छोटे छोटे उपाय सांगत आहे, त्यावर जून करा। ते सर्वच्या सर्व उपाय आपल्या पितरांना प्रसन्न करतात। पित्र म्हणजे काय, तर आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्ती पित्र असतात। मृत्यूनंतर हे पित्र पितृलोकात वास करतात आणि प्रत्येक अमावस्येस आपल्या घरी येऊन सूक्ष्म स्वरूपात आपण त्यांची आठवण काढतो आहोत का, आपण त्यांची कौतुक करत आहोत का, हे ते पाहतात। आणि अमावस्या तिथीला पितरांच्या नावे आपण तर्पण करतो, गोरगरिबांना अन्नदान करतो। श्रोते हो, आपल्या पितरांना प्रसन्न करणे आवश्यक का असते, कारण कळत न कळत जर काही चुका घडल्या तर त्यामुळे आपले पित्र अप्रसन्न होतात आणि त्यामुळे संतान प्राप्तीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात। अनेक गोष्टी अशा असतात की त्यांना संतान होत नाही। घरांमध्ये लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होतात, भांडणे होतात। पितरांचा प्रकोप जर झाला तर मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात, जसे की दररोज घरामध्ये अशांतीचे वातावरण राहणे, घराची बरकत थांबणे, घरात कोणी ना कोणी आजारी पडणे, आपण जी मेहनत करतोय त्याचे फळसुद्धा आपल्याला मिळत नाही। मुलांच्या शिक्षणामध्ये, करिअरमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात। घरात आलेला पैसा पाण्यासारखा बाहेर जाऊ लागतो। तर ही सर्व लक्षणं असतात की पितृदोषाची। आणि पितृदोष असो अथवा नसो, प्रत्येक अमावस्येस ही काही कामे आपण आवर्जून करा। श्रोते हो, पिठोरी अमावस्येस आपण या 7 पैकी जितकी कामे आपल्याला शक्य आहे करणे, जेवढे उपाय करणे शक्य आहे तेवढे करा। पहिली गोष्ट, या अमावस्येस आपल्या पितरांच्या नावे आपण स्वयंपाक बनवावा आणि कोणत्याही गोरगरिबास आपण जेवू घालावे किंवा अन्नदान करावे। कोणत्याही गोरगरिबास आपण अन्नदान करू शकता, असे अन्न की जे आपण पितरांच्या नावे बनवले आहे, त्यामुळे पितर प्रसन्न होतात। एक प्रकारे आपण आपल्या पितरांना संबोधित करत असतो। दुसरी गोष्ट, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी दही भात बनवावा आणि हा दही भात आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकून तो आपल्या पितरांच्या नावे कावळ्याला किंवा अंगणामध्ये आपण कावळ्याला किंवा घराच्या वरती देखील आपण हा दही भात ठेवायचा आहे। कावळ्यांनी जर दही भात खाल्ला तर पितरांच्या रूपात आपण जी सेवा आहे केलेली ती पितर स्वीकारतात। पुढची गोष्ट, जर आपल्या घराच्या जवळपास पिंपळाचे वृक्ष असेल तर आपण त्यामध्ये तुपाचा दिवा तिथे झाडाच्या बुंध्याशी कधीही दिवसा संध्याकाळी प्रज्वलित करू शकता। सोबतच तुमच्याकडे जर कुशा नावाचे गवत असेल तर आपण याने पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे। जल आपण आपल्या घरातलेच घेऊन जायचे आहे। कुशा नावाचे गवत टाकावे आणि हे जल पिंपळाच्या वृक्षास ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः असा मंत्र जप करत टाकावे आणि प्रार्थना करावी की आमचे जे पित्र आहेत त्या आमच्या आत्म्यास पितरांच्या आत्म्यास शांती लाभो। जर तुमच्याकडे कुशा गवत नसेल तर अगदी आपण पाणीसुद्धा त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करू शकता। श्रोते हो, मी तुम्हाला हे जे उपाय सांगत आहे हे सर्व उपाय आपल्या पितरांना शांत करणारे आहेत आणि आपले पित्र जर शांत असतील, प्रसन्न असतील तर आपल्या घराची बरकत नक्कीच होते। घरात सुख, शांती, समाधान या गोष्टी नक्की लाभतात। हिंदू धर्मशास्त्र असेही मानते की अमावस्या तिथीला आपण आपल्या पितरांच्या आठवणीस गोष्टींबाबत आपण सफेद वस्त्र देखील दान करू शकता। सफेद वस्तूंचे दान आपण पितरांच्या नावे दान करू शकता। त्यामध्ये सफेद तांदूळ आले, सफेद वस्त्र आले। एक गोष्ट लक्षात ठेवा की जे नवविवाहित जोडपे आहेत, ज्यांचे आत्ताच लग्न झालेले आहे, त्यांनी 1 वर्षापर्यंत, जोपर्यंत त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा संकल्प अजिबात घेऊ नये। हे उपाय त्यांच्यासाठी अजिबात नाही आहेत। ते अनावधानाने चुका करतात आणि नंतर मग अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात। लक्षात घ्या श्रोते हो, या अमावस्येस सायंकाळी सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर किंवा एक दिवा आपण आपल्या पितरांच्या नावे एक दिवा नक्की प्रज्वलित करा। घराचे छत असेल, उंबरठा असेल किंवा घराच्या दक्षिणेकडची जी बाजू आहे
ती आपल्याला माहीत आहे की पितरांचीच बाजू आहे, तिथे आपण तुपाचा तेलाचा कोणताही दिवा प्रज्वलित करावा. घराच्या दक्षिण दिशेला किंवा घराच्या आतमध्ये आपण हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. श्रोते हो, पित्र एकदम सूक्ष्म रूपाने येतात आणि आपली पूजा स्वीकार करतात. आपण त्यांची आठवण काढण्यास या दिवशी मात्र नक्कीच विसरू नका. आपल्या पितरांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी, आपल्या वंशासाठी कशा प्रकारे बलिदान दिले आहे, कशा प्रकारे सर्वस्व त्यांनी अर्पण केले आहे, याचे स्मरण आपण या दिवशी नक्कीच करायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी 5 भाकरी बनवाव्यात आणि पहिली भाकर गोमातेच्या नावाने, दुसरी कावळ्याच्या नावाने, तिसरी अग्निदेवतेच्या नावाने, चौथी पाण्याच्या नावाने, जलतत्वाच्या नावाने आणि 5वी ही कुत्र्याच्या नावाने बनवावी आणि शक्य असेल तर त्या सर्वांना अर्पण करावी. कावळ्याला आपण कुस्करून देखील टाकू शकता. नक्कीच कुत्र्याला देखील तसे करू शकता, दुधामध्ये कुस्करून टाकू शकता. आणि जल आहे तर वाहत्या पाण्यात देखील आपण ती अर्पण करू शकता. तर श्रोते, याने सुद्धा पितृ प्रसन्न होतात आणि बऱ्याच प्रकारचे दोष असतात, पितृदोष असतात, हे दूर होतात. पिठारी अमावस्येस आपण अमावस्येला या संध्याकाळी आपण हे उपाय नक्कीच करावे आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान प्राप्त करून घ्यावे, अशीच माझी आपल्याला इथे विनंती राहील. श्रोते हो, जास्त काही सांगत नाही आहे. श्रोते हो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपले 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होतच आहेत. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. भरपूर श्रोते आहेत ज्यांनी चॅनलला खूप मदत केलेली आहे, सहयोग दिला आहे, त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो आहे. जे नवीन श्रोते आहेत त्यांना देखील विनंती करत आहे की त्यांनी देखील चॅनलला सबस्क्राईब करा. या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आणि एक अध्यात्माची ओढ आपल्याला लावून घ्या. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत आणखी उपायांसह. धन्यवाद.